तर सुप्रभात सर्वांना. मी शिवमा मस्के, कृषी महाविद्यालय बारामतीचा चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी. तर आज आपण रावे कार्यक्रमाअंतर्गत लाटे बजरंगवाडी इथं आलेलो आहोत. तर आपल्यासोबत आहेत प्रगतशील शेतकरी महेश अशोकराव सुरळकर. नमस्ते. तर मग मी त्यांची ओळख करून देतो. तर दादा हे आपल्याच कॉलेजचे 2006 ते 2010 बॅचचे विद्यार्थी आहेत. 2010 साली ते आपल्या कॉलेजमधून पास आउट झाले. त्यानंतर त्यांनी नामांकित कंपनी आपली जशी इफ्कोमध्ये त्यांनी खूप वर्ष जॉब केली. त्यानंतर त्यांनी जॉब सोडून पूर्ण फोकस आपलं शेतीकडे आणि केळी उत्पादनाकडे ठेवलं. त्यानंतर त्यांनी केळी उत्पादनामध्ये भरपूर उत्पन्न काढलं. तर त्यामागचाच आपण त्यांना थोडेफार प्रश्न वगैरे विचारू. त्यातला तर दादा माझा पहिला प्रश्न असा की आपली ही केळीची कोणती व्हरायटी? ही विल्यम म्हणून व्हरायटी आहे आणि दुसरी जी आहे ती स्पीक व्हरायटी. आता दोन हे व्हरायटी वेगवेगळे लावली. त्याचे स्पेसिंग वगैरे आपण किती ठेवले तरी? स्पेसिंग जे आहे तर ते 7x5 या अंतरावर लागवड केलेली आहे. 2 ओळीतलं अंतर 7 आहे आणि 2 रोपातलं अंतर 5 फूट आहे. तर आपले केळी लागवड करण्यामागचे मुख्य कारण काय ते? मुख्य कारण म्हणजे दरवर्षी आम्ही इथून पाठीमागे काय ऊसच घेत होतो, पण ऊसाला थोडंसं जमिनी पडीक व्हायला लागल्या, भरपूर तणाचा वगैरे प्रादुर्भाव व्हायला लागला आणि चोपणपणा वाढायला लागला. जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि वेगळं पीक हवंच होतं ऊसाला पर्याय, म्हणून केळीची निवड केली आहे. बरं. तरी आपण ह्या केळीचं खत व्यवस्थापन कसे करता? केळीचं खत व्यवस्थापन सुरुवाती लागवडीपासूनच केलेलं जातं, ज्यामध्ये सेंद्रिय खतं भरपूर वापरली जातात सेंद्रिय प्रमाणात, आणि बाकीचं जे आहे तर मग ठिबक केलेलंच आहे, ठिबकद्वारे दिलं जातं. बरं बरं. तरी असे आपण ह्याच्यामध्ये येणारे असे प्रमुख कीड व रोग कोणते असतात? प्रमुख कीड एक बुरशीचा प्रादुर्भाव राहतो आणि केळीमध्ये जे आहे तर थ्रिप्सचा प्रादुर्भाव भरपूर राहतो. तर थ्रिप्सला आपण गरजेनुसार फवारणी घेतो, ज्या त्या वयात ज्या ते फवारणी राहील. हा. आणि बुरशीला ठिबक मधून ड्रेंचिंग मधून कंटिन्यू किंवा ड्रेंचिंग करून येतो. आपण त्यासाठी म्हणजे अजून काय काय उपाययोजना करतो कीड रोग किंवा असं घड व्यवस्थापनासाठी अजून? घड व्यवस्थापन करायच्या वेळेस जे मावाचा प्रादुर्भाव राहतो, थ्रिप्सचा प्रादुर्भाव हा. राहतो किंवा बारीक चिलटं जे असतात त्यांचा प्रादुर्भाव, मच्छरचा, तर त्यासाठी वेळोवेळी आठवड्याची फवारणी असते 4 दिवसाच्या अंतराने, तर ती केली जाते आठवड्याला. गडांना रिंग पद्धतीने स्प्रे घेतले जाते. आता ह्याच्यामध्ये केळीमध्ये अशी कोणती अशी क्रिटिकल स्टेज अशी कोणती की म्हणजे त्यावेळेस आपण त्याला नीट व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे नीट व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर पुढं आपल्याला लॉस येऊ शकतो त्यात अजून? केळीचे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे वेळेस आपण रोपं लावतो, हा. तर ती रोपं सेट होईपर्यंत पहिल्या महिन्यामध्ये चांगलं लक्ष दिलं पाहिजे. दुसरं म्हणजे केळीची वेण होताना केळीची वेण जेवढी एकसारखी होईल तेवढं उत्पन्न चांगलं राहतं. त्यासाठी वेण होणं गरजेचं आहे एका वेळेस. आणि दुसरं घड नेतोत आणि घडामध्ये अंतर वगैरे पाण्यातलं वाढीतलं जे आहे तर ते चांगलं वाढीतलं अंतर निघण्यासाठी आपण कोणती खतं देतोय, कोणत्या पद्धतीने त्याला ट्रीटमेंट करतोय याच्यावर अवलंबून आहे. आणि आपण एकसारखं वेळ येण्यासाठी आपण काय करतो त्यासाठी? एकसारखी वेण येण्यासाठी त्याला पहिल्यापासून जर वेळेवर खतांचं त्यात शेणखताचा भरपूर जर वापर असेल तर वेण निघायला मदत होते. आणि जर वरून गरज लागली तर आपण सोडतो मग खतं गरजेनुसार ठिबक म्हणून. तरी आता आपल्या या केळीमधून एकरी किती उत्पादन आलं तुम्हाला? केळीमधून आता पाठीमागच्या 2 एकरमध्ये आपल्याला एक साधारणतः 55 टनापर्यंत निघालं उत्पन्न. 55 ते 58 टन दरम्यान निघालं. म्हणजे आणि 28-30 क्विंटल टन जे आहे ते एकरी उत्पन्न निघते केळीचं. बरं. आणि आपल्याला तरी त्यात एक असा खर्च किती येत असेल पूर्ण असं एकरी असा खर्च पूर्ण केळीची? एकरी खर्च 2 लाखाच्या आसपास येतो पूर्ण सुरुवातीपासून निघेपर्यंत. हा. 1,80,000 ते 2 लाख, 2.25 लाखापर्यंत जातं खर्च. आपल्या करण्यावरती गरजेनुसार जसं होईल त्याप्रमाणे राहील. आणि ह्याच्यामध्ये आपण केळीमध्ये एक कोणती तुमची एक वेगळी टेक्नॉलॉजी कोणती वापरता किंवा एखादी वेगळी टेक्निक जी बाकीचे शेतकरी वगैरे काय असं यूज करत नाहीत, की ती तुम्ही यूज करता आणि त्याच्याने तुम्हाला फायदा वगैरे भरपूर येतो? केळीमध्ये वेगळी टेक्निक अशी आपण नाही वापरत आहे, पण साधारणतः वापरली गेली पाहिजे. जे केळीचं अंतर जे आहे 7x5 ला किंवा 6, माझं म्हणणं आहे की केळीचं अंतर जे आहे ते थोडं कमी केलं पाहिजे. 6x4 वरती किंवा 6x5 वरतीच लागवड केली पाहिजे. त्याच्यामुळे रोपांची संख्या वाढेल आणि रोपांची संख्या वाढल्यामुळे उत्पन्न वाढायला मदत होणार आहे. तर त्याचा वापर अवश्य करावा. 7x5 आता हे अंतर 7x5 जे आहे ते थोडं जास्त होत आहे, असं काही एवढी आवश्यकता वाटत नाही मला. पण ठीक आहे, का अनुभवातून आता आपण त्यामध्ये टेक्नॉलॉजी नवीन अपडेट करणार आणि ड्रोनने फवारणी. सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस करप्याचा प्रादुर्भाव जास्त होतो वेन झाल्यानंतर घड भरण्याच्या वेळेस आणि वातावरणातल्या बदलामुळे किंवा थंडीमध्ये,
तर त्यावेळी ड्रोननी जर फवारणी केली तर अतिशय चांगलं. आता नवीन हे- टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे, हम्म. शेतकऱ्यांनी त्याचा उपयोग केला पाहिजे. चांगला. आता नवीन आता केळीमध्ये AI वगैरे आले, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हा, मी विचार करतोय आता पुढचे जे केळीची लागवड होतील तर ते सगळे घ्यायचे. बारामती केवी केळी कृषी विज्ञान केंद्र जे आहे बारामतीचे, तर त्यांच्याकडून ते टेक्निक आपण शेतामध्ये पुढच्या वर्षाची जी बागी लागवडीला घेणार आहे तर त्यासाठी घेणार आहे. याचा वापर करायचा नाही. आता आपण ही केळीची विक्री वगैरे कुठे करता? केळीची विक्री जी आहे तर आपल्याकडे इथं व्यापारी येतात बागेमध्ये खरेदी करायला. काही कंपन्या आहेत, काही इथले लोकलचे व्यापारी आहेत. एक्सपोर्टचा माल जो जातो तर तो आपण कंपन्यांना देतो. बारामतीमध्ये पण आहे कंपनी आणि बाहेरच्या पण आहेत. तर जो दर जास्त देतील त्या कंपनीला आपण तो माल देतो. आणि लोकलचे जे आहे, जर एक्सपोर्टचा माल जाऊन जो शिल्लक राहतो पाठीमागचा तर तो लोकलला काढतो मग आपण कॅरेट. आणि आपण आता समजा बाजारपेठ वगैरे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? बाजारपेठ निवडताना ना तुम्हाला उच्च गुणवत्तेची जर केळी असेल आपली तर कुठली बाजार लोकलच्या बाजारामध्ये दर चांगले असतात. जर गडांची संख्या वगैरे फण्यांची संख्या आणि जर एक्सपोर्टला जर चांगला दर मिळत असेल तर एक्सपोर्टला दिलंच पाहिजे, काय हरकत नाही. जर नसेल तर बाजारपेठ मग पुण्याची आहे किंवा इथले लोकलचे व्यापारी आहेत. तर इथं पुण्याला गुलटेकडीला मार्केट आहे तर तिथं पण बाजारपेठ तुम्ही बघू शकता. मुंबईला पण आहे, तिथं पण लोकलला देऊ शकता. तुम्ही स्वतः कटिंग करून देऊ शकता किंवा कोल्ड स्टोरेजला पण ठेवून नंतर जसा रेट वाढेल तसं मग बाजारपेठेनुसार देऊ शकता. फिक्स असं नाही आहे की ह्याच मार्केटला दिलं पाहिजे म्हणून. आपण लोकल विक्री करू शकतो. आणि आता हे केळी पिकामध्ये आता नवीन नवीन आता समजा जे शेतकरी की ज्यांची केळी उत्पादन करण्यामागे त्यांची इच्छा आहे वगैरे, त्यासाठी तुम्ही त्यांना काय उपदेश वगैरे द्या किंवा तुमचं काय मत त्याबद्दल? केळीची अवश्य लागवड केली पाहिजे त्यांनी. केळीमध्ये बाकीच्या पिकांपेक्षा म्हणजे जे सिजनेबल काढतो आपण आणि वार्षिक मध्ये ऊस वगैरे जे आहे तर त्याच्यापेक्षा नक्कीच फायद्याचं पीक आहे केळीचं. केळीमध्ये सरासरी ऊसापेक्षा जास्त निघतातच, सरासरी जरी असेल तरी. आणि जेवढी गुणवत्तेची असेल तर ऊसाच्या 2 पट 3 पट सहजपैकी आरामशीर शिल्लक खर्च जाऊन शिल्लक राहतो. त्यामुळे केळी लावायला काहीच हरकत नाही केळीमध्ये. आणि कष्ट सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जास्त आहे केळीला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये. मध्ये आधी काही ऊसापेक्षा एवढं जास्त नाहीये कष्ट. आणि आपलं आता समजा केळी वगैरे ज्यामध्ये तुम्ही ज्या वेळेसपासून आपण केळी उत्पन्नामध्ये आपण आलो तर त्याचबद्दल तुम्हाला म्हणजे अशी अडचण वगैरे काय आली आणि त्यावर तुम्ही कसं मात केलं? केळीला सुरुवातीला आम्ही जी लागवड केली पहिल्या वर्षीची बाग होती तर ती ऐन उन्हाळ्यात लागवड केल्यामुळे आम्हाला सुरुवातीला रोपांना खूपच काळजी घ्यावी लागली. खूप कष्ट पडले म्हणजे ते टिकवण्यासाठी जगवण्यासाठी रोपं. कारण टेम्परेचर भरपूर होतं. तर त्यातून एकदा टेम्परेचर मधून कव्हर झाली. पाऊस जसं जून जुलै महिना पाऊस चालू झाला तिथून पुढे मग केळीने वाढत ग्रीपच घेतली. मग काय आवश्यकता नव्हती. सुरुवातीच्या काळात खूप कष्ट करावं लागले पहिले 2 महिने. ओके. आणि आता समजा जे तरुण वगैरे आता नवीन नवीन शेतीकडे वळले तर त्यासाठी तुमचं असं काय मत आहे त्या तरुणासाठी की शेतीकडे किंवा आपलं जॉब दोन्ही तर कोणतं बरं राहील त्यांना? नोकरीपेक्षा तर स्वतःची शेती असेल ना तर माझं म्हणणं आहे काहीच हरकत नाही शेती करायला. त्यातली जर फळबागांची जर शेती केली, पेरू असेल, डाळिंब असेल, केळी असेल तर आरामशीर नोकरीपेक्षा जास्त पैसे मिळतात आणि स्वतःचं घरचं कष्ट करून निवांत वेळ मिळतो. नोकरीसारखा असा वेळ खूप माझा पण खूप स्वतःचा वाया गेला. ते घालवायला नव्हतं पाहिजे. मी सुरुवातीपासून शेतीत लक्ष दिलं पाहिजे. आता शेतीमध्ये उत्पन्न भरपूर आहे. आपण केळीमध्ये असे म्हणजे रेफरन्स म्हणून किंवा तुम्ही माहिती म्हणून तुम्ही माहिती वगैरे कुठून घेता याबद्दल खत व्यवस्थापनाची, कीड रोगाची वगैरे? मला त्यासाठी माहिती कृषी विभागाचे आमचे सोनवणे साहेब आहेत, ते मार्गदर्शन करतात. केव्हीके मधून पण मी भोटे सरांकडून बरेच वेळा जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे बारामती केव्हीके मध्ये. आणि बाकीचे मग इथले लोकल शेतकऱ्यांचे काही अनुभव जुने जे आहेत तर त्यांचे घेतो. मी काकाचे आभार मानतो. काकांनी म्हणजे त्यांचा वेळेत वेळ काढून आपल्याला टाइम दिला, आपल्यासाठी इथं उपस्थित राहिले, त्यासाठी धन्यवाद काका. धन्यवाद. आणि तुमचे हे मार्गदर्शन आम्हाला नक्की फायद्याचे ठरणार, याबद्दल धन्यवाद.